झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुक्यातील मुक्ती गावाच्या शिवारात बिबट्याच्या मुक्त वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकरी वसंतराव साळुंखे यांच्या शेत परिसरात गेल्या 2 दिवसात बिबट्याने 2 वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बिबट्याने साळुंखे यांच्या गोठ्यात शिरून सलग 2 दिवसात 2 वासरांवर हल्ला केला। हल्ल्याची पद्धत आणि ठसे पाहता हा प्राणी बिबट्याच असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या घटनांमुळे परिसरातील पशुधन धोक्यात आले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बोला साहेब। मी वसंतराव भिकांतराव साळुंखे, मुक्काम पोस्ट मुक्ती, तालुका जलदोडी। माझ्या शेतामध्ये कालपासून एक बिबट्यासारखा एक प्राणी आढळला म्हणजे तो त्याचे माग मोरून आम्ही सांगतो। काल एक गाईच्या चालू झालेली गाय होती, तिचं एक 20-25 दिवसाचं वासरू होतं, एक त्याने पूर्ण फर्द्यापास करून खाऊन गेला। आम्हाला वाटलं काहीतरी हा आहे म्हणून आम्ही कालचा कंटाळा करून दिला, त्याच्या काही बघितलं नाही। तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आज एक पारडूला पूर्णपणे दीड महिन्याचं होतं, पूर्णपणे एकदम सक्षम होतं ते। त्याने आम्ही कडकट बंदोबस्त केला होता, पूर्ण पॅक करून दिलं होतं, पण ते मागच्या बाजून त्याने बरोबर रस्ता करून त्या वासरूला पूर्णपणे खाऊन घेतलं, पोटाचा पूर्ण गर्भ भाग खाऊन घेतलेला आहे त्याने। आम्ही आज मग वन विभागाला मी फोन केला, पण एका फोनवरती आमचे भूषण वाघ म्हणून साहेब आहेत, त्यांनी मला रिस्पॉन्स दिला। पूर्ण पथकच्या पथक त्यांनी आमच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते व्हिजिट दिले म्हणून त्यांनी पूर्ण त्या शेताला कॅमेरे वगैरे लावले। मी त्यांचा असा आभार मानतो की एका माझा फोनावरती त्यांनी रिस्पॉन्स दिला। म्हणजे असे अधिकारी तत्पर आहेत आपल्या शासनाचे, खूप म्हणजे त्याचा मला अभिमान आहे। पण माझ्या शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण ह्या भागामध्ये थोडासा बिबट्याचा वावर आहे असो नसो, ते आपण सावधगिरी बाळगून सर्वांनी आपलं संगोपन करावं, गुरांचं किंवा आपलं स्वतःचं संगोपन करावं। आपण त्याचं कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, पण त्याच्यावरून आपल्याला समजेलच, 2-3 दिवसात रिपोर्ट येईलच। पण ते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, तर त्यांनी प्रत्येकाने आपली सावधगिरी बाळगून हे करावे। घटनेची माहिती मिळताच शेतकरी वसंतराव साळुंखे यांनी वनविभागाला कळविले। त्यानंतर वनक्षेत्रपाल भूषण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुवर्णा उशिरे, विजय पाटील, प्रसाद पाटील तसेच वनरक्षक सुभाष क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि पंचनामा पूर्ण केला। बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप बसविले आहेत। संबंधित प्राणी जेरबंद होईपर्यंत शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, शेतात एकटे जाऊ नये, तसेच सायंकाळी लवकर घरी परतावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले। दरम्यान बिबट्याच्या वावरामुळे मुक्ती परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।